नमस्कार, मी राकेश सावे आपले स्वागत करत आहे महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही जो व्हिडिओ घेऊन आलो आहोत त्यामध्ये आपण पाहणार आहोत की ॲथलेटिक्स ट्रॅक मार्क करण्यासाठी आपल्याला किती जागेची गरज आहे, ग्राउंडची लांबी किती असावी, रुंदी किती असावी, जेणेकरून आपण एक स्टँडर्ड ट्रॅक मार्क करू शकू। तर ते आपण आज पाहणार आहोत। सर्वात प्रथम पाहूया ॲथलेटिक ट्रॅक म्हणजे जेव्हा आपण बोलतो ॲथलेटिक ट्रॅक म्हणजे नक्की काय। तर या ॲथलेटिक ट्रॅकमध्ये जसं चित्रामध्ये आपल्याला दिसते आहे की दोन समान लांबीचे स्ट्रेट डिस्टन्स आहेत आणि दोन समान लांबीचे कर्व डिस्टन्स आहेत जे अर्धवर्तुळ दिसत आहेत। हे दोन समान लांबीचे स्ट्रेट आणि दोन समान लांबीचे कर्व डिस्टन्स एकत्रित केल्यानंतर एक पूर्ण ट्रॅक तयार होतो आणि या ट्रॅकची लांबी ही 400 मीटर असते। ट्रॅक मार्क करण्याच्या वेळेला शक्य झाल्यास आपण एक प्रयत्न करायचा की ट्रॅकची जी दिशा आहे ही नेहमी उत्तर दक्षिण असावी, कारण उत्तर दक्षिण दिशा जर असेल तर सूर्याचा किरण किंवा हवेचे जे वेग आहे त्यांनी स्पर्धकाला त्रास होत नाही। तर आता आपण पुढे जाऊया। आयडियल ट्रॅक आणि स्टँडर्ड ट्रॅक या पद्धतीचे ट्रॅक असतात। आयडियल म्हणजे काय, म्हणजे जेव्हा आपण आयडियल ट्रॅक म्हणतो तर आयडियल म्हणजे जे क्रीडा विशेषज्ञ आहेत त्यांनी रिसर्च करून या निर्णयावर आलेले आहेत की एक आयडियल ट्रॅक म्हणजे ज्याचं कर्व डिस्टन्सचा जी त्रिज्या आहे, रेडियस आहे, ही 35 ते 38 मीटर या दरम्यान असेल तर तो एक आयडियल ट्रॅक आहे। 35 पेक्षा कमी नसावा आणि 38 पेक्षा जास्त नसावा। आयडियल ट्रॅक हा 35 ते 38 मीटर रेडियसचा असावा। मग स्टँडर्ड ट्रॅक काय आहे? स्टँडर्ड ट्रॅक जो आहे ह्याची स्ट्रेट डिस्टन्स आणि कर्व डिस्टन्स हे फिक्स केलं गेलेलं आहे। यामध्ये जे कर्व डिस्टन्स आहे हा 36.50 मीटर 36.5 मीटर आणि सरळ लेंथ जी आहे स्ट्रेट डिस्टन्स हा 84.39 म्हणजे 84.39 मीटर इतका फिक्स केला गेलेला आहे। आता हा स्टँडर्ड इतकाच का, तर यामध्ये काही खूप मोठी गोष्ट नाही आहे। आयडियल ट्रॅक आपण जेव्हा बघितला 35 ते 38 मीटर या अंतराचा आयडियल ट्रॅक आहे, म्हणूनच त्यांनी काय केलंय की 35 आणि 38चा एक्झॅक्टली सेंटर काढलं। तर 35 आणि 38च्या मध्यभाग जर आपण बघितला तर तो 36.5 म्हणजे 36.5 इतका येतो, म्हणून तो मध्यभागातला जो रेडियस आहे त्या रेडियसनी जेव्हा आपण सर्कल बनवतो तर तो स्टँडर्ड ट्रॅक म्हणून गणला जातो। तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात, कुठल्याही देशात, कुठल्याही जागेवर जेव्हा आपण स्टँडर्ड ट्रॅक असं मेन्शन केलं नाव तर त्याचं हे रेडियस 36.5 असावं आणि लांबी स्ट्रेट डिस्टन्स जो आहे तो 84.39 हे असलंच पाहिजे। त्याच्या व्यतिरिक्त जर तो वेगळ्या मापाने जर बनवला गेला असेल तर त्याला आयडियल होऊ शकतो पण स्टँडर्ड नाही म्हणून। तर पुढे आपण आता पाहूया की हे गणित कसं येतं, हे जे फिगर स्ट्रेट आणि कर्वचे आले ते कसे आले। आपण एक ट्रॅक जेव्हा म्हणतो दोन स्ट्रेट दोन कर्व असतात आणि त्यांचं अंतर हे टोटल 400 मीटर असते। स्टँडर्ड ट्रॅकचं कॅल्क्युलेशन जर आपण पकडलं इकडे तर त्यामध्ये जे स्ट्रेट डिस्टन्स आहे, सरळ रेषेतला जो पळणारा आपला जो भाग येतो ते 84.39 मीटर आहे आणि दोन स्ट्रेट डिस्टन्स म्हणजे 2 गुणिले 84.39 मीटर, तर त्याचं अंतर येतं 168.78 मीटर। आता 400 मीटर मधनं 168.78 मीटर हे सरळ रेषेमध्ये पळायचं आहे आणि उरलेलं जे अंतर आहे हे कर्व मध्ये पळायचं आहे, वर्तुळ आकारात पळायचं आहे। तर 400 ते किती असेल, 400 मायनस 168.78 मीटर म्हणजे वर्तुळामध्ये जे गोल आकारात किंवा कर्व डिस्टन्स मध्ये जे पळायचं आहे ते अंतर येते टोटल 231.22 मीटर।
आता इथे आपल्याला लक्षात येते की सरळ रेषेमध्ये पळणारं अंतर जे आहे 84.39 दोन बाजूला, म्हणजे टोटल अंतर येते 168.78 आणि एक अर्धवर्तुळ जे आहे ते 115.61 मीटरचं येतं आणि दुसरं जे अर्धवर्तुळ ते परत 115.61 मीटर इतकं असतं. आता आपल्याला हे वर्तुळ जे काढायचं आहे त्याचा रेडियस कसा काढायचा किंवा रेडियस किती असावा ते आपण पाहूया. त्यासाठी आपण काय करूया की स्ट्रेट डिस्टन्स पहिला आपण बाजूला करूया. जे आपलं ग्राउंड आहे किंवा जे ट्रॅकची जी शेप दिसत होता त्यातनं आपण सरळ अंतर बाजूला काढलं आणि दोन अर्धवर्तुळ दिसत आहेत त्यांना आपण जॉईन केलं. आता आपल्या समोर एक पूर्ण सर्कल किंवा पूर्ण वर्तुळ हे दिसते. याचाच अर्थ काय की दोन बाजूचे जे कर्व डिस्टन्स होते ते जॉईन केलं तर आपल्याला पूर्ण सर्कलचं अंतर मिळतं. आणि जेव्हा पूर्ण सर्कलचं अंतर आपण बोलतो म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, त्याला आपण परिघ म्हणतो किंवा सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणतो. याचाच अर्थ 231.22 हे एका सर्कलचं सर्कम्फरन्स किंवा परिघ हे आहे. मग त्याच्यावरनं आपण त्याचा रेडियस त्रिज्या ही फाइंड आउट करायची किंवा माहिती त्याची काढायची आहे. सर्कम्फरन्स जो आहे किंवा परिघ सर्कलचा जो असतो त्याची फॉर्म्युला आहे 2πr, ज्यामध्ये r हा त्रिज्या ती आपल्याला माहिती करायची आहे की कुठे किती आहे ती. तर त्याचप्रमाणे 2πr मध्ये पायचा जो व्हॅल्यू आहे ती आपण 3.1416 3.1416 एवढं घ्यायचं आहे आणि ते आपण इथे फॉर्म्युलामध्ये ठेवल्यानंतर 2 गुणिले 3.1416 गुणिले r बरोबर 231.22 मीटर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला काढायचा आहे. फॉर्म्युला पूर्ण व्यवस्थित गणित केल्यानंतर शेवटला आपल्याला r ची व्हॅल्यू मिळते आणि ती r ची व्हॅल्यू येते 36.8 मीटर. आता ही 36.8 मीटर ही रेडियसची व्हॅल्यू आली, पण लक्षात घ्यायचं इकडे की ही रनिंग डिस्टन्स रेडियस आहे. म्हणजे जर स्पर्धक वर्तुळाकारात पळत असताना 36.8 मीटरच्या रेडियसवर पळत असेल तर तो बरोबर 400 मीटर पळणार. आता प्रश्न इकडे असा आहे की जर हा 36.8 मीटरवर तुम्ही मार्किंग केली तर स्पर्धकाला तर रेषेवर पळावं लागेल, म्हणजे जे मार्किंग आहे त्या लाईनवर पळावं लागेल तरच तो 400 मीटर पळेल. जर तो त्याच्या बाहेर पळला तर तो जास्त अंतर पळणार. मग काय करायचं तर इथे कर्व डिस्टन्स रेडियस हा प्रकार येतो की म्हणजे आपली जी मार्किंग असते कर्वची ही या रनिंग डिस्टन्स रेडियस पेक्षा कमी अंतराची असते आणि आतमध्ये मार्क केली जाते. तर ती किती असते? आता इथे जसं सर्कल दिसतोय आपल्याला की पिवळा सर्कल हा स्पर्धक जो पळतो त्या रेडियसचा सर्कल आहे आणि ग्रीन सर्कल दिसतो आहे, हिरवा सर्कल दिसतो आहे तो जे मार्किंग रेडियस आहे किंवा जिथे आपण मार्किंग आखणार आहेत ग्राउंड ते त्या रेडियसनी आखलं जातं. आता हा कसा काढायचा? तर कर्व डिस्टन्स रेडियस किंवा CDR आपण त्याला म्हणतो. हे दोन प्रकारे काढलं जातं. जर ग्राउंडचा आपला इनर बॉर्डर जी आतली बॉर्डर जी आहे ही रेस्ड असेल. रेस्ड बॉर्डर म्हणजे काय? ज्यामध्ये उंचवटा आलेला आहे, समान ग्राउंडवर सपाट नसेल. आणि जसं आपण सिंथेटिक ट्रॅकमध्ये जसं बघतो की मेटल एक पट्टी ठेवलेली असते, ती उंचवटा दिलेला असतो आतमधल्या बॉर्डरला, त्याला आपण रेस बॉर्डर म्हणतो. किंवा मातीच्या ग्राउंडवर जर आपण ट्रॅक मार्किंग केलं आणि आतल्या भागात तुम्ही विटांची रचना ठेवली गेली आणि विटांच्या बॉर्डरनी पूर्ण आतली बॉर्डर बनवली गेली तर ती विटेची जी रेस्ड बॉर्डर येते त्याला आपण म्हणतो की रेस बॉर्डर दिली गेलेली आहे. आणि अशा वेळेला क्रीडा विशेषज्ञांनी हे पाहिलेलं आहे की जेव्हा रेस बॉर्डर असते त्यावेळेला जो स्पर्धक आहे हा रेस बॉर्डर पासून 30 सेंटीमीटर लांबून पळतो. म्हणून आपण CDR त्याचा कर्व डिस्टन्स रेडियस जेव्हा रेस बॉर्डर करणार असू त्यावेळेला आपल्याला मार्किंगसाठी जो त्रिज्या घ्यायची आहे ही रनिंग डिस्टन्स रेडियस मधनं 30 सेंटीमीटर वजा करून ती जी व्हॅल्यू येईल ती कर्व डिस्टन्स रेडियस येणार आणि त्या रेडियसनी त्या त्रिज्याने आपल्याला मार्किंग करायची आहे. ज्या वेळेला आपण रेस बॉर्डर नसेल, फक्त चुन्यानी आपण मार्किंग करणार असलो तर त्या वेळेला स्पर्धक हा 20 सेंटीमीटर बॉर्डर पासून लांब पळतो. म्हणून
कर्व डिस्टन्स रेडियस हा रनिंग डिस्टन्स रेडियस मधनं 20 सेंटीमीटर वजा करून जी व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूवर ती त्रिज्या घेऊन आपल्याला मार्किंग करायची आहे. तर अशा दोन प्रकारे ही लक्षात ठेवायचं आहे की जर रेस बॉर्डर आपण देणार असू तर आपण रनिंग डिस्टन्स रेडियस मधनं 30 सेंटीमीटर मायनस करायचं आहे आणि जर रेस बॉर्डर नसेल फक्त चुन्यानी मार्किंग करणार असेल तर फक्त 20 सेंटीमीटर मायनस करायचं आहे रनिंग डिस्टन्स रेडियस मधनं. हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण रेस बॉर्डर देणार नसाल आणि तुम्ही रेडियस मधनं जर 30 सेंटीमीटर मायनस केलं तर ते गणित चुकतं आणि तो 400 मीटरचा ट्रॅक होणार नाही. आपल्या समोर जसं दिसतंय की कर्व डिस्टन्स रेडियस हा 36.5 मीटरचा असतो जर इनर बॉर्डर ही रेज्ड असेल तर. हे स्टँडर्ड ट्रॅकचं कॅल्क्युलेशन आहे. त्याचप्रमाणे स्टँडर्ड ट्रॅकमध्ये कर्व डिस्टन्स रेडियस जर रेस बॉर्डर नसेल तर 36.6 मीटरचा ठेवावा. आता आयडियल ट्रॅक जेव्हा जसं आधी म्हटलं त्याप्रमाणे जर आयडियल ट्रॅक असेल आणि 36.5च्या ऐवजी आपण 38 मीटरचा रेडियस असेल तर त्यावेळेला साधारण 80 मीटरचा स्ट्रेट येतो. तर ते कॅल्क्युलेशन सुद्धा याच पद्धतीने करायचं आहे की जे स्ट्रेट डिस्टन्स आहे त्याचे गुणिले 2 करून सरळ अंतर जे येतं ते 400 मधनं मायनस करायचं आहे. उरलेलं जे अंतर आहे हे कर्व अंतर आहे. तर त्याचं सर्कम्फरन्स मध्ये फॉर्म्युला जो आहे त्याप्रमाणे त्या कर्वचं जे टोटल अंतर आहे त्यातून त्रिज्या जी येते रनिंग डिस्टन्स रेडियस आहे ती फाइंड आउट करायची आहे आणि ती आल्यानंतर आपलं जे कर्व डिस्टन्स रेडियस आहे हे फाइंड आउट करायचं आहे. जर रेस बॉर्डर असेल तर 30 सेंटीमीटर मायनस करायचं आहे आणि रेस बॉर्डर नसेल तर 20 सेंटीमीटर मायनस करून त्याचं रेडियस फाइंड आउट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ग्राउंडची ज्या आखण्याची त्रिज्या आहे ती आपण माहिती करू शकतो. सरळ अंतर किती आहे ते माहिती करू शकतो आणि हे सगळं माहिती झाल्यानंतर तुम्हाला आखायला इझी होतं आणि ते पेपरवर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की आता मला ह्याच्यासाठी किती जमीन किंवा किती भूखंड हवा आहे ते आपण बघून घेऊया. आपण जसं म्हणतो एरिया रिक्वायर्ड म्हणजे एरिया किती पाहिजे आपल्याला एक स्टँडर्ड ट्रॅकसाठी. आता इथे आपण स्टँडर्ड ट्रॅकचा विषय म्हणतो. जेव्हा जेव्हा स्टँडर्ड ट्रॅक त्यावेळेला त्याची जसं म्हटल्याप्रमाणे त्रिज्या ही 36.5 मार्किंग रेडियस असेल आणि लांबी ही 84.39. तर आता इथे आपण बघूया की आपल्याला टोटल किती लांबीचं क्रीडांगण लागणार आहे. यामध्ये सरळ अंतर दिलेलं आहे 84.39. दोन्ही बाजूला त्रिज्या 36.50 आणि जेव्हा आपण ट्रॅक 8 किंवा 9 लेनचे जे ट्रॅक बनवतो जर 8 लेनचं ट्रॅक बनवले तर 8ही लेनची मिळून रुंदी होते 9.76 मीटर. 9 लेनची जर ट्रॅक बनवली तर 10.98 मीटर 10.98 मीटर एवढी रुंदी असते. 9 ह्याच्यासाठी असतात की 1 नंबरचा जो ट्रॅक असतो तो हा नेहमी जास्ती वापरला जातो. मध्यम पल्ल्याच्या किंवा लांब पल्ल्याच्या स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धेमध्ये 1 नंबरचा ट्रॅक वापरला जातो. जास्त खराब होतो म्हणून आपल्याकडे जर 9 ट्रॅक्स असले तर आपण ट्रॅक नंबर 2 ते ट्रॅक नंबर 9 हा शॉर्ट डिस्टन्ससाठी वापरू शकतो आणि 1 नंबर बाकीच्या रेसेससाठी. तर अशा प्रमाणे हे आपलं अंतर आपण बघितलेलं आहे की दोन्ही बाजूनी ती रुंदी तेवढी आहे. सर्व संपल्यानंतर शेवटची जी बॉर्डर आहे लास्ट बॉर्डर आपली आउटर बॉर्डर त्याच्या बाहेर आपल्याला कमीत कमी 5 मीटर अंतर हे फ्री असलं पाहिजे. तर ही झाली आपली ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपली ही रिक्वायरमेंट जी लांबीची आहे ती आहे 189.35 मीटर. आता आपण पाहूया की रुंदी किती लागते आपल्याला. आपल्याला माहिती आहे सेंटरपासून आपली जी त्रिज्या आहे ती 36.50 मीटर आहे. दोन्ही दिशेला सेंटरपासून तीच त्रिज्या असणार आहे. त्यानंतर 8 लेनचं 9.67 मीटर आणि 9 लेनचं 10.98 मीटर इतकं रुंदी दोन्ही बाजूनी आपण पकडायची आहे आणि आउटर बॉर्डरच्या बाहेर 5-5 मीटर आपल्याला मोकळी जागा सोडायची आहे. तर ही झाली आपली रुंदी. तर या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला जी रुंदी हवी ती 104.96 मीटर इतकी आली पाहिजे.
आता इथे एक लक्षात घ्यायचंय की हे आपण फक्त ट्रॅक मार्किंगसाठी ही रुंदी सांगतोय. ज्या वेळेला आपण लांब उडीचं मैदान वगैरे बाहेरच्या दिशेला घेतो त्यावेळेला ती जागा आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की आपल्याला जी जागा हवी 9 लेन्सच्या ट्रॅकसाठी विथ रेज बॉर्डर, इनर बॉर्डर, ती आहे 190 मीटर गुणिले 105 मीटर. तर अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळालेली आहे. आपण समजून घेतलेलं आहे की एका ॲथलेटिक ट्रॅकला मार्क करण्यासाठी किती लांबी असावी आणि किती रुंदी असावी. यानंतर पुढचे जे व्हिडिओज येणार आहेत त्यामध्ये आपण ट्रॅक मार्किंग कशी करायची, डिटेल मार्किंग सगळी आपण दाखवणार आहोत की आपल्याकडे हा भूखंड असेल त्यावेळेला कसं आपण सेंटर काढायचं आहे, कसं आपण त्याचे कर्व मार्क करायचे आहेत, कशा पद्धतीने आपण फिनिश लाईन, स्टार्ट लाईन, सगळं डिटेल आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे बघत राहा अशाच पद्धतीने. आणि हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा, लाईक करा. कुठल्याही प्रकारचे कमेंट्स असतील तर नक्की करा. आपल्याला काय हवं असेल अजून नवीन तर ते कमेंट्समध्ये नक्की टाका. अजूनही आपण सबस्क्राईब केला नसेल तर आमचा हा चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवले जातील. आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आमच्या खालील दिलेल्या वेबसाईट ॲड्रेस, फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम हँडलवर आमच्याशी संपर्क साधू शकता. लवकरच पुढचे व्हिडिओ सुद्धा येत आहेत. तर ते व्हिडिओज येईपर्यंत पुन्हा भेटूया. नमस्कार.